नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा जो विषय आहे आपला तो म्हणजे शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे एकत्र होऊ शकते काय. तुम्ही जे आहे ते माझ्या पाठीमागे जे आहे ते बघू शकता की तुम्हाला कोंबड्या पण दिसत असेल, या साईडला बघितल्या तर शेळ्या पण दिसत असेल. तर हे सगळं शक्य आहे का? कोंबडे आणि शेळ्या एकत्र किती % चान्स आहे सक्सेस होण्याचे, काय नुकसान आहेत, काय फायदे आहेत? तर चला आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती सांगतो. तर सुरुवात करूया खाण्यापासून. ठीक आहे. खाण्याचं काय असते? खाद्य दोन्ही याचा पकडा. जसे कोंबड्या आहेत, सकाळी आपण यांना गहू आणि तांदूळ टाकतो. ठीक आहे. तर गहू तांदूळ जेव्हा आपण फेकून देतो तेव्हा आपल्याला त्रास जात नाही, पण त्याच्यामध्ये त्रास होतो काय? तर जेव्हा आपण गहू तांदूळ टाकतो तर तुम्हाला माहीत असेल की शेळीसुद्धा गहू खाते. तर आपण जेव्हा गहू आणि तांदूळ जेव्हा असे फेकून देतो इकडे पूर्णपणे, तर काय होते, जेव्हा आपण गहू तांदूळ टाकतो त्यांना माहीत आहे की गहू तांदूळ आहे म्हणून ते, तर त्यासुद्धा त्या स्पीडने त्या गहू तांदूळावर जातात. तर त्याच्यामध्ये काय होते, भरपूरदा पिल्ल्यांची मरतूक होते. तर कशी? तर शेळी जे आहे ते पिल्लावर लाद देत असते, त्या कारणाने जे आहे ते पिल्लू जे आहे दबून मरण्याचे चान्सेस खूप असते. म्हणजे 10% चान्स असतेच. मोर्टेलिटी चान्स जेव्हा आपण कंबाईनमध्ये करतो तर 10% चान्स असते की शेळीच्या पायाखाली पिल्लू दबून मरेल कोंबडीचं. ठीक आहे. याच्यामध्ये लॉस झाला आपला कुक्कुटपालनाचा. आता जेव्हा आपण खाद्य टाकतो शेळ्यांना, तर बघू शकता ही जी आपली गव्हाण आहे, आपण नवीन गव्हाणीचा ऑर्डर दिला आहे. खूप सुंदर असा फार्म आपला अपडेट होणार आहे आपल्या काही दिवसामध्ये, म्हणून आपले व्हिडिओ लेट येत आहेत, कारण आपण नवीन वस्तू या फार्मवर अपडेट करत आहोत. बघू शकता आपण कुट्टी मशीनसुद्धा आणली आहे. तर चला बॅक टू आपल्या विषयावर येऊ. तर ही जी आपली गव्हाण आहे, या गव्हाणीमध्ये जेव्हा आपण चारा टाकतो तर काय होते, जेव्हा आपण सकाळच्या वेळेस कुटार टाकतो ना, तेव्हा ज्या कोंबड्या आहेत, कोंबड्याचं कसं गहू खाऊन होऊन जाते. गहू खाल्लं की त्यांना कसं आहे, हे गावरान कोंबडी आहे, गावरान कोंबडीला सवय आहे उगदून खाण्याची. तर ही काय करते, ही जेव्हा या गव्हाणीमध्ये जाते तेव्हा इथं पूर्ण कुटार जे आहे ते पूर्ण नाश करते. हे बघू शकता, हे बघा जे कुटार जे तुम्हाला खाली सांडलेलं दिसतं, आता थोडंफार आपण बाहेर फेकलं आहे, झाडझूड केली, हे आजचंच आहे. तर हे पूर्ण लाताने इकरून बाहेर फेकते, त्याच्यामध्ये बीट करते. तर त्याच्यामध्ये नुकसान जे आपल्या शेळीपालनाचं आहे. त्याच्यामध्ये शेळी अशी जात आहे की तिला घाण आवडत नाही, तिला वास वगैरे आवडत नाही. तर ते वास वगैरे झाली तर ते चारा कमी खाते, आणि जे कोंबडी लाताने विकरत आहे ते खालचं तर खातच नाही. तर त्याच्यामध्ये कुटाराचा सुद्धा नाश आहे. म्हणजे आपलं खाद्यसुद्धा वाया गेलं, प्लस शेळ्यांचं पोट पण नाही भरलं. याच्यामध्ये तो एक लॉस आहे. झाला 2. आता येऊ आपण पाण्यावरती. तर कसं आहे, जे आपले कुक्कुटपालन आहे, कुक्कुटपालनामध्ये एकतर आपण ड्रिंकर फिडर ठेवू शकतो. ठीक आहे. परंतु आता ड्रिंकर फिडर यायचे आहे आपले, आता येतील काही दिवसामध्ये. तर आपण सध्या जे आहे ते वाटा ठेवला आहे पाण्याचं. बघू शकतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं वाटा ठेवला आहे. त्याच्यामध्ये काय होणार, छोटे पिल्ले वगैरे त्यांना इझी जे आहे ते पाणी पिता येईल. तर शेळ्यांना आपण जर बकेट ठेवली तर बकेटमध्ये छोटे पिल्ले मरण्याचे चान्स असतात आपले कोंबडीचे, कारण त्यांना बकेटमध्ये पाणी नाही पिता येत. त्यामुळे आपण तिथे ठेवतो. ते वाटे ठेवले तर काय होते, त्या वाट्यामध्ये घाण जाते कोंबडीची, कोंबडी उभी होते, ते घाण्याचं पाणी शेळी पिते. तर मग शेळीला डायरिया वगैरे हे ते आजार होण्याचे चान्सेस असते, संडास वगैरे लागण्याचे चान्स असतात. तर तो एक लॉस पाण्यामध्ये आहे. पुन्हा आपण जेव्हा औषधी देतो तर औषधीमध्ये खूप अलग प्रकारची औषधी असतात. जसं शेळ्यांना अलग असते, कोंबड्यांना अलग असते. तर त्याचप्रमाणे जर बघितलं तर ज्या वेळेस आपल्या समजा कोंबड्यांना वगैरे थोडा आजार दिसला आहे तर आपण डायरेक्टली पाण्यामध्ये जे आहे ते औषध देतो. कारण एवढ्या साऱ्या कोंबड्यांना एक एक करून आपण औषध तर देऊ शकत नाही, पॉसिबल नाही आहे. पॉसिबल पण भरपूर टाईम जाईल, त्यामुळे आपण डायरेक्टली पाण्यामध्ये देत असतो. तर भरपूरदा काय होते, ते पाणी मग शेळ्या पितात. तर कसं आहे, प्रत्येक औषध प्रत्येक जनावराला नाही चालत. जसं कोराचं वगैरेचे औषध आहे ते शेळ्यांना वगैरे नाही चालणार. ठीक आहे, लिव्हर टॉनिक आहे, मल्टीव्हिटॅमिन आहे, ते कंबाईनमध्ये आपण चालवू शकतो. परंतु बाकी काही औषधी आहे ते चालणार नाही.
तर तो एक झाला पाण्याचा लॉस. नंतर आपण बघू की राहण्याची सोय. ठीक आहे. तर हे बघा, मुक्त संचारमध्येच आहे. आपल्या शेळ्यासुद्धा मुक्त आहेत आणि कोंबड्यासुद्धा मुक्त आहेत. तर याच्यामध्ये जे आहेत ते चांगल्या प्रकारे राहू शकतात. परंतु इथे सुद्धा लॉस. कसं काय? तर हे बघा, हे जे आपण गवत आहे, आपलं जे ग्रीनरी आहे, जेव्हा आपल्या शेळ्या आपण बंदिस्त ठेवत होतो तेव्हा काय होत होतं, हे ग्रीनरी मेंटेन राहायची. आपल्या कोंबड्या वगैरे दिवसभर चरायच्या, ग्रीन फीड खायचे, त्यामुळे ताण वगैरे त्यांना उन्हाचा यायचा नाही. परंतु मग आपल्या शेळ्यांना ताण यायचा बांधल्या बांधून, तर त्यांना मोकळं सोडणं आपल्याला गरजेचं होतं. आता आपण त्यांना मुक्त केलं तर इथं लॉस झालं. कारण त्या काय करतात, हे बघा, हे बघा, हे बघा, हळूहळू आपले हे दिवसभर चालूच राहते. म्हणजे तिथं आहे ऑलरेडी तिथं चारा आहे, परंतु ते फिरून खाणारी जनावर आहे, त्यामुळे तसं होत असते. तर हा एक नुकसानच म्हणायला लागेल. आणि आता येऊ निवारा. तर चला निवाऱ्याकडे दाखवतो तुम्हाला. जेव्हा आपण कंबाईनमध्ये ठेवतो तर कसं होते बघा. हे बघा, इथं आपल्या शेळ्या आहे, झाडझूड व्हायची आहे, कारण हे सोकायचं आहे. सोकल्यानंतर आपण 10-11 वाजेच्या दरम्यान आपण झाडझूड करतो. इथे जे आपल्या कोंबड्या बसतात, ठीक आहे, रात्रपर्यंत शेळ्या इकडे बसतात आणि कोंबड्या इकडे बसतात, डिस्टर्ब होत नाही, त्याचं काहीही विषय नाही, तुम्ही एकत्र ठेवू शकता. परंतु मग याच्यामध्ये नुकसान काय? तर हे बघा, जशी ती आता शेळीच्या पाठीवर बसली, तुम्हाला दिसत असेलच, तर त्याने काय होते, ती तिथे बीट करते. मग ते घाण जे आहे त्या शेळीच्या पाठीवर राहणार आणि अमोनिया आहे, मग त्याच्यामुळे इन्फेक्शन होणार, सर्दी होणार वगैरे वगैरे, त्या शेळ्यांना आजार होऊ शकते. त्याच्यामुळे तो एक नुकसानच आहे. तर माझ्या मते तरी कुक्कुटपालन आणि शेळीपालन एकत्र करू नये. जर तुमच्याकडे जागा आहे त्याचे तुम्ही 2 पार्टेशन करा. तर आम्ही पण करणार आहोत. आता ही समोरची जे पूर्ण परिसर आहे इथे आपण शेळ्या ठेवणार आहोत, व बॅक साईडला जेवढं हे आहे त्याच्यामध्ये आपण कोंबड्या सोडणार आहोत. म्हणजे सेपरेटली तुम्हाला दाना, पाणी, औषधी वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेंटेन करता येईल सेपरेटली. हे बघा, आपण या साईडला चापकटर लावला आहे. कारण काय, तर आपल्याला या साईडला शेळी पालन करायचं आहे. आपण शेळ्याचं स्टॉक वगैरे वाढवणार आहोत. आपल्याकडे चारा कुट्टी मशीन नव्हती त्यामुळे. तर आता जे आहे मुद्दा राहिला तो म्हणजे झाला नाही, एवढंच होतं. आणखी काही जर सुटत असेल